राज्यातील तमाम नागरिक गोरगरीब आपल्या टप्पे धारकांची संघटना चर्मकार संघटना आणि या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय विद्याताई गाडेकर ताई राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या भावी आमदार आणि उपस्थित शाबीरभाई पठाण शाबीर शेख आणि श्याम फिरोजी आणि उपस्थित मान्यवर महाराष्ट्राला दिशा देणारा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनातून कौटुंबिक सरकार मुख्यमंत्री ठाकरे सरकार अजितदादा पवार सरकार या सर्वांनीच मिळून एक बहुमोल कामगिरी केली विद्याताई की आपण आपल्या आई बहिणी आणि ज्येष्ठ नागरिक आज कोविड फ्री श्वास घेत आहोत. कोविड मुक्ततेकडे वाटचाल करण्यासाठी पुढे साहेब पत्रकार बंधू भगिनींनो आपल्याला मार्गदर्शन मिळालं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं. पवार साहेबांनी त्या काळात नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनातून नरेंद्र मोदी साहेब थाळ्या वाजवल्या आता चालू घ्या हातात चालू घेतले हरघर तिरंगा लावला. विद्याताईजी आज घरात राहिले नाही घरात बेघर झाले तर तिरंगा कुठं लावायचा अशा पद्धतीने हा तर एक आमच्या तिरंग्याचा अपमान आहे किंवा आमच्यासारख्या एखाद्या बेघराचा अपमान आहे. आणि मग मोदींवर सुद्धा अशी टीका होऊ शकते आणि कोर्टामध्ये याचिका दाखल होऊ शकते की हा तिरंग्याचा अपमान होऊ शकत नाही का. जर तुम्ही अतिक्रमण हटवत असाल बेघरांना बेघर करत असाल आणि ज्यांना घर नाही त्यांनी तिरंगा कुठे लावायचा आणि तुमचा हा अजेंडा आहे. आताच विधातांनी सुंदररित्या सांगितलं की कुठलाही अजेंडा नाही पण नरेंद्र मोदी तुमचा एक अजेंडा होता हर घर तिरंगा. आता तिरंगा कुठे लावायचा सांगा. हा तिरंगाचा अपमान होत नाही का. राज्य घटनेमध्ये संविधानामध्ये आपल्यावर कारवाई का होणे असं वाटत नाही का. एकनाथ शिंदे सरकार असेल फडणवीस सरकार असेल महाराष्ट्रातून प्रकल्पाच्या प्रकल्प बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या तोंडाला घास महाराष्ट्राचा बाहेर जातो. नरेंद्र मोदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी फडणवीस सरकार आणि एकनाथ शिंदे सरकार 1,66,000 कोटीचा प्रकल्प महाराष्ट्रातून कोविडच्या पार्श्वभूमीवर आधीच बेरोजगारी होती. आदरणीय सुब्रताईंनी याचा पाठपुरावा केला. 4% महाराष्ट्राची बेरोजगारी असताना 2% गुजरातची बेरोजगारी असताना तरी प्रकल्प महाराष्ट्रातून तळागाळातील संपूर्ण वेदांत फॉक्सॉनची संपूर्ण योजना आणि संपूर्ण रिक्वायरमेंट त्याला लागणाऱ्या संघटनेसाठी ज्या ज्या काय रिक्वायरमेंट आहेत त्या सगळ्या 100 एकर जागा आणखीन काय काय अद्ययावत यंत्रणा इंटरनेट या सगळ्या सुविधा उपलब्ध असताना प्रकल्प फक्त एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार उदासीन सरकार हे फक्त नरेंद्र मोदीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रकल्प महाराष्ट्रातून घेऊन जातात आणि टप्पी धारकांवर सुद्धा अन्याय होत आहे. अतिक्रमण हटाव मोहीम ही देशांतर्गत जरी चालू असली तरी याच्याबद्दल थोडंफार सर्व ठिकाणी पूर्ण नाराजी व्यक्त केली जात आहे. आणि तुम्हाला अजेंड्याप्रमाणे आधी सांगता येत होतं 6 महिन्यापूर्वी नोटीस देता येत होती. तो नोटीस न देता तुम्ही अचानक हा घाला केला आणि ज्यांची घरं नाहीत त्यांना सुद्धा बेघर केलं आणि टप्पी धारकांचा व्यवसाय बेरोजगारीच्या कायद्यामध्ये तुम्ही शिक्षक पाहता आहात. एकनाथ शिंदे फडणवीस सरकार असेल किंवा कामगार मंत्री असतील लेबर लॉ प्रमाणे लेबर लॉ असं सांगतो की लेबर स्टेट गव्हर्नमेंट इज फर्स्ट शुड इलेक्टेड टू द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पीपल ऑफ हिज कन्सर्न स्टेट इन कन्सर्न ऑफ regarding the provision of labors. तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन करा उद्योग औद्योगिकरण करा पद्धतीने अंतर्गत रस्ते भुयारी गटर या सुविधा करा. लेबर लॉ उल्लंघन आहे आणि संविधानाचं सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी जो संविधान दिलं त्याचा सुद्धा घटनेचं सुद्धा अपमान आहे की लेबर लॉ प्रमाणे तुम्ही जर औद्योगिकरण आणि जर रोजीरोटी याचा तुम्ही जर हे करत नसाल विचार करत नसाल आणि औद्योगिकरण न करता जो रोजगार निर्मिती न करता तुम्ही जो रोजगार जे आहेत ते सुद्धा जर हातावर सपोर्ट असलेल्या लोकांचे रोजगार काढून घेत असेल तर हा निश्चितप्रमाणे हा प्रश्न हा न्याय प्रविष्ट होऊ शकतो हा न्यायालयीन प्रश्न होऊ शकतो असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून डॉक्टर साहेब मी स्वतः डॉक्टर साहेब विद्याताई गाडेकर या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदार आहेत भावी आमदार आहेत यांच्या मार्फत केंद्र शासनाला आणि विद्यमान फडणवीस सरकारने एकनाथ शिंदेला इशारा करत आहोत की अमर उपोषण सुरू राहणार आहे आणि याचा जर लवकर जर अतिक्रमण होऊन थांबली नाही किंवा टपरी धारकांचं पुनर्वसन केलं नाही आणि अंतर्गत टाउन प्लॅनिंग एमआयडीसीद्वारे या जे आधी करायला पाहिजे होतं ते लोकांचं अतिक्रमण हटवलं म्हणजे काय केंद्रीय मंत्रालय किंवा नरेंद्र मोदी हे काय फक्त काय सडक मंत्रालय नाहीये त्यांच्या अंतर्गत रस्ते आहे रस्ते विद्युतीकरण आहे औद्योगिकरण आहे रोजगार निर्मिती आहे शाळा आहेत क्रीडा आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे पर्यटन आहे
इत्यादी सगळ्या गोष्टी असताना फक्त तुम्ही राज्यमार्ग आणि राष्ट्रीय मार्ग फक्त नीट करतात आणि गोरगरिबांचं आर्थिक एकीकरण रोजगार निर्मिती होत नाही, नवीन प्रकल्प होत नाही. हे टक्केवारी सरकार आहे. याच्यातून सडक आता सडकेचं बांधकाम कधी होतं माहित नाही, सुरू कधी होणार माहित नाही, पण जे टक्केवारी सरकारने सडकमध्ये सुद्धा आता टक्केवारी खाणार आहेत. आणि कितीतरी रस्त्यामध्ये आतापर्यंत नरेंद्र मोदी सरकारने कितीतरी लोकांनी पैसे खाल्लेले आहेत. आता याचं काम काय लगेच सुरू होणार नाही. ज्याला बांधायचं ज्याच्याकडे पैसे आहेत ते लोक बांधणार. पण तुमचे आमचे शेतमजूर, तुमच्या आमच्या गरीब महिला, बंधू भगिनी की ज्यांचं पोट हातावर आहे, की ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलींचं लग्न केलं, मुलांचं शिक्षण केलं, त्यांच्याकडे आज रोजी पैसा नाही, त्यांना घरं बांधू शकत नाही, ते बेघर झाले, ते रस्त्यावर आले आणि त्यांना आता रोजगारही नाही. अशा वेळेस केंद्र सरकारने काहीतरी तरतूद करावी, अतिक्रमण मोहीम बंद करावी किंवा आधी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा आणि पुनर्वसन देऊन मग अतिक्रमण हटव मोहीम करावं. त्यापेक्षा नगरपालिकेला, देशातील सगळ्या नगरपालिकेला केंद्र सरकारने, राज्य सरकारने सूचना द्यावी की केंद्र नगरपालिकेचं जो कार्य आहे की जे अंतर्गत रस्ते, भोवरी गटार, दुराशक आणि समाज मंदिर या गोष्टी आहेत, त्या अंतर्गत गरजा, सुविधा, नागरी सुविधा या न देता तुम्ही रस्त्याचं फक्त मंत्रालय चपत असाल तर रस्त्याच्या मंत्रालयामध्ये तुम्हाला किती टक्केवारी मिळते हे वित्ताचा गाडीकर यांच्या मार्फत आम्ही तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. जय जय महाराष्ट्र.